आज आपण बनवूया चटपटीत असे सुरणाचे काप। त्यासाठी बघा मी सुरण आणून स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। आता ह्यात काय करणार आहे माहिती आहे का, मी अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे, थोडंसं मीठ, आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आणि 5 मिनिटं फक्त ह्यातच ठेवायचे, तर जास्त वेळ ठेवायचे नाहीयेत आपल्याला। 10 मिनिटं मी ठेवले होते। आता हे काय करते, स्वच्छ धुते आणि आपण हे नितळून घेऊया। कोकमचा आगळ मी टाकणार आहे थोडासा, छोटा अर्धा चमचा। ह्याच्यामध्ये मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, जिरे धने पावडर छोटा अर्धा चमचा, तर एकदम थोडंसं मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायची गरज नाही आहे ह्याला। 4 पाकळ्या लसणाच्या आहेत, 1 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये एकदम थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे देठासकट। आता हे चांगलं लावून घ्यायचं सगळ्या कापांना। आता आपण एक साईडला ठेवून घेऊया। बारीक 0 नंबरचा रवा घेतलेला आहे 3 चमचे, 2 चमचे घेतलेला आहे ही तांदळाचं पीठ, छोटा 1 चमचा घेतलेला आहे मिरची पावडर, आणि ह्याच्यामध्ये थोडंसंच मीठ घेतलेलं आहे, जास्त मीठ नाही घेतलेलं। आता बघा अशा पद्धतीमध्ये हे काप उचलून घ्यायचे आणि ह्यांना चांगलं दाबून दाबून असं लावून घ्यायचं। पॅन ठेवलंय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे तेल ना गरम होऊन द्यायचं, आणि बघा अशा पद्धतीनं काप असे सोडून घ्यायचे। आता आपण हे असे भाजून घेऊया। 2 मिनिटं झालेत बघा, आपण ह्यांना पलटी करून घेऊया। कडक होतात बघा। आता 2 ते 3 मिनिटं ठेवायचं। 2 मिनिटं होऊन गेलेत बघा, आता आपण पलटी करून बघूया खालची साईड भाजली का। बघा किती मस्त असे भाजलेले आहे।